नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल डिझेलचे नवे दर आजपासून लागू. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींवर खर्चाची चर्चा पुन्हा सुरू. खानसर यांच्या कोचीन बाहेर गोळीबार, परिसरात तणावाचे वातावरण. पीएनजी गॅस कनेक्शन सुलभ करण्यासाठी सरकारची नवी योजना. कोल्हापुरात ओळखपत्राच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार, तपास वेगात. पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी शिरोळमध्ये अधिकाऱ्यांना घेराव. करमाड परिसरातील विहिरीचे पाणी फेसाळल्याने नागरिक चिंतित. उत्पादन शुल्क विभागातील 1659 रिक्त पदांची माहिती समोर. एलपीजी अनुदानाचा लाभ 10 कोटीहून अधिक नागरिकांना. धरणातील उपायुक्त पाणीसाठा 27%, पाणी टंचाईची चिंता. कोल्हापुरात तरुणाच्या टोळक्या करून 25 वाहनांची तोडफोड. ग्राम सडक योजनेसाठी 6429 कोटींच्या निधीस मंजुरी. मान्सूनच्या आगमनास विलंब, शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली. शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा, लाखो शेतकऱ्यांना दिलासा. महाबळेश्वर खेड मार्गावरील भव्य पूल वाहतुकीसाठी तयार. साताऱ्यात दुचाकी अपघातात 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू. सोलापुरात मावा गुटखा विक्रेत्यावर अन्य प्रशासनाची कार्यवाही. हातभट्टीची माहिती लपवल्यास अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा इशारा. मान नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन. मंचरमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी, मका आणि आंब्याचे नुकसान. जयसिंगपुरात ढगफुटी आणि पावसाने जनजीवन विस्कळीत. राज्यातील 18 जिल्ह्यांना येलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता. फोटो व्हायरलची धमकी देत तरुणीवर अत्याचाराचा गंभीर आरोप. 631 कोटी रुपयांचा नवा IPO गुंतवणूकदारांसाठी खुला. विधान परिषद जागा वाटपावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. सध्या इतकंच. बघत रहा लोकतंत्र मिरर.